राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर अनेक नेते, खासदार, आमदार आणि पक्ष कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ धरली आणि पक्षात गेले। अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत जात म्हणजेच महायुतीसोबत जात सत्तेत सामील झाले। दरम्यानच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या। यामध्ये लोकसभेत शरद पवार यांच्या गटाला 8 तर अजित पवार गटाला 1 जागा खासदारकीसाठी मिळाली आणि विधानसभेत तर अजित पवार यांच्या शरद पवार गटापेक्षा अधिक जागा निवडून आल्या। त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात म्हणजेच गटात काही कभी खुशी कही गम असं वातावरण निर्माण झालं, कारण महायुतीसोबत अजित पवार पुन्हा सत्तेत आलेले होते। दरम्यानच्या काळात शरद पवार गटातील आमदार अजित पवार यांच्याकडे आपल्या मतदारसंघातील विविध विकास कामांच्या निधीसाठी भेटत होते। त्यामुळे शरद पवार यांचा गट आणि अजित पवार यांचा गट म्हणजेच पक्ष एकत्र येणार असल्याच्या अनेक अधूनमधून चर्चा येतच होत्या। मात्र त्यावर काही प्रमाणात पांघरून घालण्याचं काम दोन्ही गटाकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून केलं जात होतं। परंतु आता शरद पवार यांना प्रसार माध्यमांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांचा इन्कार न करता किंवा त्याला विरोध न करता खासदार सुप्रिया सुळे याबाबत निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील का? पवार कुटुंबातच राजकीय कलह सुरू झालेला पाहायला मिळाला होता, तो आता शमेल का? दोन्ही गटातील नेते यासाठी तयार होतील का, की काही नाराज होऊन पक्षांतर करतील आणि हे दोन्ही गट एकत्र आलेच तर राज्याच्या राजकारणातील स्थिती नेमकी कशा प्रकारे बदललेली असेल? शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उभाटा गट हे देखील या दोन्ही पक्षांसारखंच किंवा गटांसारखंच एकत्र येतील का? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुनील कोल्हे आणि आपण पाहताय सह्याद्री एक्सप्रेस। राज्याचे राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवार यांच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून दोन्ही गटाचे नेते न्यायालयातही गेले आहेत आणि तो वाद अद्यापही सुरू आहे। लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती। यामध्ये निवडणूक